भातकुली तालुक्यामधील धार्मिक कार्याला प्रसिद्ध असलेले गाव खोलापूर अंतर्गत श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह संपन्न होत आहे। श्री हनुमान मंदिर खोलापूर कोळीपुरा या ठिकाणी गेल्या 54 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा चालू आहे। दिनांक 24 फेब्रुवारी ते दिनांक 2 मार्चपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। वैकुंठवासी दिगंबर महाराज, वैकुंठवासी रामजी महाराज यांच्या संकल्पनेतून या सप्ताहाची सुरुवात झाली आहे। दिनांक 24 फेब्रुवारी 2024 ला श्री हरिभक्त परायण दासगिरी महाराज, दिनांक 25 फेब्रुवारी 2024 ला विनोदाचार्य नारायण महाराज पडोळे, दिनांक 26 फेब्रुवारी 2024 ला श्री हरिभक्त परायण शालिकराम महाराज सुरळकर, जिल्हा बुलढाणा, दिनांक 27 फेब्रुवारी 2024 ला विनोदाचार्य हरिभक्त परायण रमेश महाराज दुधे, राहणार दारव्हा, जिल्हा यवतमाळ, दिनांक 28 फेब्रुवारीला हरिभक्त परायण कैलास महाराज आडे, जिल्हा बुलढाणा, दिनांक 29 फेब्रुवारी 2024 ला विनोदाचार्य हरिभक्त परायण हरिओम महाराज शास्त्री निंबोरकर, राहणार अमरावती, दिनांक 1 मार्चला दुपारी ग्रंथपूजा व व्यासपीठाची महापूजा श्री सागर लक्ष्मणराव ढोरे खोलापूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। नंतर दुपारला 4 वाजता गावातून भव्य दिव्य पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे। या सोहळ्यामध्ये पंचकोशीतील हजारो महिला व पुरुष मंडळी उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर रात्री हरिभक्त विनोदाचार्य हरिदास महाराज मेहुणकर, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांचे हरिकीर्तन होणार आहे। शनिवार दिनांक 2 मार्चला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हरिभक्त परायण श्री रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांचे गोपाल काल्याचे कीर्तन होणार आहे। नंतर दानदात्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करून रात्रीला ठीक 8 वाजता विनोदाचार्य हरिभक्त परायण रामदास महाराज अवताडे, राहणार वालई, जिल्हा वाशिम व त्यांची संच मंडळी यांच्या नाथांची अभंगवाणी, रंगीत व संगीत भारुडाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री हरिभक्त परायण दामोजी महाराज सामदा काशीपूर, श्री हरिभक्त परायण भीमराव महाराज भांडे खोलापूर, श्री हरिभक्त परायण विष्णू महाराज कुपटे, श्री हरिभक्त परायण भीमराव महाराज खरसान, श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर भांडे, श्री कृष्ण कळसकर, श्री बाळूभाऊ झिंगळे, श्री संजय भाऊ भुजाडे खोलापूर, श्री राजूभाऊ रवराळे, राहणार सरमासपूर, संच मंडळी म्हणून मृदंग सम्राट श्री हरिभक्त परायण बालाजी महाराज जाधव, राहणार हिंगोली, विदर्भ गायन कोकिळा श्री हरिभक्त परायण सतीश महाराज मेंढे, राहणार बुधागड, श्री राजूभाऊ नादने, राहणार वाकी, विनेकरी श्री हरिभक्त परायण गोलू महाराज निमकर, राहणार सासन टाळकरी, श्री मंगेशभाऊ गाळे, राहणार खालखोनी, श्री श्रावणभाऊ झिंगळे, श्री मनोहरभाऊ थोरात, श्री किशोर महाराज पेचकाडे, श्री श्यामभाऊ सुरजसे खोलापूर, श्री चोपदार, श्री ज्ञानेश्वर खरसान खोलापूर। या कार्यक्रमाची व्यवस्था बालविजय गणेश मंडळ खोलापूर करीत आहे, अशी माहिती बालविजय गणेशोत्सव मंडळ खोलापूर यांनी दिली आहे। गावाचं नाव खोलापूर आणि हनुमान देवस्थान आणि कोळीपुरा नाही का, कालही कोळीपुऱ्यातच कीर्तन होतं, बुलढाणा, टाकरखेड, नांदुरा, अजय इथे चला, योगायोग चांगलीच गोष्ट आहे। मला वाटतं या प्रगट दिनाचे सप्तेच कोळी लोक करते की काय की विठ्ठल विठ्ठल, गावकरी अन्न जाते, द्रव्य जाते, आमचे गायनाचारी महाराज मंडळी, आता सर्वेचे नाव समजले माहीत नाही, परिचित सर्वेच आहे बाबा, तिथचे सर्व लोक मला परिचित आहे। हे आमचे सतीशजी महाराज म्हणजे गायनाचार्य, ते राजूजी महाराज गायनाचार्य, ते महाराज आमचे ओळखीचेच आहे, सबन ओळखीचेच आहे, आमचे विनेकरी बाबा महाराजही ओळखीचेच आहे, आणि मृदंगाचार्य तर ओळखीचे आहे, सौंडवाले अपरिचित दिसते। तुम्ही मला पाहिलं कधी नाही का? आता पहा, सौंड 1 नंबर आहे बाबा, सौंड आणि सर्व मंडळी, आणि एक तर हरिभक्त परायण परमपूज्यने गुरुवरे आणि ते रवींद्रजी महाराज पाटील यांच्या आशीर्वादानं तुमच्या लोकांच्या दर्शनाचा योग आला। असा योग आला, इथं आल्यावर तर आता हे
बाबा इतके कीर्तन कॉम्प्लीट पाहिलं तर माझा BP वाढला. काऊन वाढला? एकापेक्षा एक कीर्तन झाले आणि पुढे होणार आहे. मा टिकावा लागते का बाबा. कालचं कीर्तन सुरळकर बाबाचं, परदेशचं पडोळे महाराज आणि त्याच्या आधी दासगिरी महाराज, त्याच्यात मा ताल लागते का? मग आल्याबरोबर तर ताल लागते. तर तुमच्या आल्याबरोबर चेहरे काऊन पडले? मी आलो की काही काही बायानं नाक डोळे मोडले बाबा, मला तिथून दिसले. आज तू चालली बाई, उद्या आलीस तिथं बरं असतं. आज काही खरी तिला बोल नका. अरे बा, इकडेच पहा माकडे, मी सह पाहण्यासारखा 2 घंटे कुकडेच पाहायचं. कारण माकडे घरी कोणी पाहत नाही म्हणून बाहेर फिरतो बाबा. घरी जर माकडे कोण पाहिलं असतं लेकरा बायानं, तरी इकडे बाहेर फिरत होतो का? आता इकडे